तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, आणि सध्या मी एक कांडे गवताची सिरीज घेऊन आलो यूट्यूबला. तर कांडे गवताची लागवड कशी करायची किंवा लागवड कशी करायची, तर काही आता मी क्षेत्र असं तयार केलेलं आहे. तर हे 4 फुटीचा वाफा आहे. 4 फुटीचा म्हणू शकता किंवा 5 फुटीचाही म्हणू शकता. तर हा वाफा आहे. तर बघू शकता की पूर्ण हे पॉवर टिलर जे असतं आपलं, त्या पॉवर टिलरच्या सहाय्याने मी असा वाफा तयार करून घेतलेला आहे पहिल्यांदा. तर तुम्हाला कांडे गवताची लागवड करायची असेल तर पूर्व तुम्हाला असे वाफा करून घ्यावे लागतील. तर काही पहिला शेताची आपली पलटी, त्यानंतर रोटर आहे, त्याच्यानंतर रोटर मारल्यानंतर हे 4 फुटीच्या पॉवर टिलरनं मी सपाट असे सरी सोडून घेतलो आहे. सरी म्हणा किंवा वाफा म्हणा. तर असं पूर्ण हे जमीनवर असावं. पाणी आपण आपलं पाणी असेल किंवा ड्रीप असेल तर ते व्यवस्थित पाणी प्यावं, अशा पद्धतीने लावायचं. तर सध्या तिथं आम्ही लावत आहोत, तुम्हाला मी डेमो दाखवतो. तर तुम्हाला ज्यावेळेस मी गवत पाठवतो तर असे कांडीवर आता निब्बा झालेला हा प्लॉट आहे माझा, ह्याचीच बियाणे येतात तुम्हाला. तर काही हा पहिला प्लॉट असा होता, आणि आता आपलं हे 1 एकरभर ही लागवड सुरू आहे. तर सध्या बघू शकता हे पूर्ण कांडीगवताचा प्लॉट होणार आहे, आणि सध्या मी लावायला चालू केलेलं आहे. तर बघू शकता. तर जे काही ह्याच्यामध्ये तण वगैरे येतं हे तुम्हाला पहिले 2 खुरपणी हे हातानेच करावे लागेल. ह्याला कुठलाही औषध वगैरे काही चालत नाही. आणि त्यानंतर ज्यावेळेस कांडीगवत लागू होतं तर काही अशा पद्धतीने दिसतं. तर हे पहिला ज्यावेळेस मी लावलं होतं त्यावेळेस सरी पद्धत आहे बघा ही. तर सरी पद्धतीने लावलं होतं, पण ते एवढं खास होत नाही. आज ह्याला गेले 1 वर्ष झाला, पण आता कसं मध्ये गॅप दिसतोय किंवा गॅप दिसत नाही आहे, पूर्ण भरून आला, त्यामुळे गवताची क्वालिटी एवढी खास येत नाही. मी माल बियाण्यासाठी तयार करतो, तुम्हाला वैरणीसाठी हा प्लॉट चालतो. तर वैरणीसाठी याचा काही प्रॉब्लेम येत नाही. तर काही अशा पद्धतीने तुम्हाला पहिला क्षेत्र तयार करून घ्यायचं आहे. तर बघू शकता की आपण 4 फुटीचा वाफा म्हणा किंवा सरी म्हणा, अशा पद्धतीने पहिला तयार करून घ्यायचं आहे. आणि तयार करून झाल्यानंतर पहिला त्याला पाणी द्यायचं आहे. पाणी दिल्यानंतर ही जमीन जी आहे अशी जी माती वरली असते ती पूर्ण असं खाली बसते, सपाट माती बसते. तर त्याच्यानंतर गवताची बियाणं मी तुम्हाला काही अशा पद्धतीने पाठवतो. आता तुम्हाला मी फोटो जाऊन तसं दाखवेन. तर काही अशा पद्धतीने तुम्हाला सरी तयार करायची आहे. दोन्ही सरीतलं अंतर हे माझं 4 फूट किंवा 5 फूट होईल. 4 ते 5 फुटाची आम्ही सरी पाडलेलो आहे. तर काही कुदळ असते आपली, तर कुदळीच्या सहाय्याने आता गवताला असं ह्या सरीमध्ये 2 पाडला आपण असं खांदून घ्यायचं आहे, किंवा एक रेष मारून घ्यायची आहे. आणि ते रेष मारून त्याच्यामध्ये मी तुम्हाला अशा सेम पद्धतीचं कांडीगं ज्यावेळेस मी पाठवतो त्यावेळेस असं सेम पद्धतीने तुम्हाला मी पाठवून दिलेला असतो. तर काही अशा पद्धतीने तुम्हाला ते गवत ते जिथं आपण त्या कुदळीच्या साहाय्याने रेग मारतो तिथं तुम्हाला हे असं लावायचं आहे. तर एका ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की 3 ते 4 असे काढे लावत आहे. आता मी तुम्हाला 2 काढे दाखवतो ह्याच्यामधल्या. तर हे जे डोळे बघू शकता, हा गवत असं फार कवळं पण नाही किंवा फार निबार देखील नाही आहे, जास्त हार्ड पण बियाणं नाही आहे, हा एकदम मिडल स्टेज आहे. तर आपण पोत्यामध्ये आता मी पाठवताना एवढं लांबडं तर नाही बसत, तर मी ह्याच्यामध्ये अनेक 2 भाग करून तुम्हाला पाठवून देतो. तर तुम्ही तुमच्याकडे गवत ज्यावेळेस येतं त्यावेळेस काही अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे, रदिमाई शेर मारून असं. त्यानंतर तुम्ही जर असं सरीमध्ये त्याला हे करून मोजवला की त्याच्यावर तसं माती झाकून घ्यायची आहे. तर काही अशा पद्धतीने फार सोपी पद्धत आहे कांडी गवताची. लोक एक डोळ्याने भात लावण्यासारखे लावतात, किंवा भरपूर त्याला आजोरा येतो किंवा मजूर लागतात, पण ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. तर कुदळीच्या साहाय्याने असे पहिला आपण मातीचं चर पाडून घ्यायची किंवा एक रेग आखून घ्यायची. असं पूर्ण केल्यानंतर त्याच्यामध्ये काही बियाणं अशा पद्धतीनं त्यालामध्ये एक ह्याला 4 कांड्या तुम्ही घालू शकता. आणि एका पोत्यामध्ये मी किमान 10 ते 15 कांड्या पाठवतो. तर खूप चांगल्या पद्धतीने मी भरपूर माल पाठवतो. तर काही अशा पद्धतीने तुम्हाला तर हे 4 डोळा सॅम्पल करून दाखवतो तुम्हाला मी. हे काही अशा पद्धतीने तर ठेवायचं, आणि त्यानंतर त्याला असं माती झाकून घ्यायची. त्याच्या पूर्ण असे माती झाकून घेतली की आपलं गवत लागू होतं. आजपासून कमीत कमी आज लावल्यानंतर आजच आम्ही पाणी देतो ह्याला, आणि पाणी दिल्यानंतर किमान एक 13 दिवस लागतात त्याला. आता हे दिल्यानंतर पण आता हे लावल्यानंतर त्याची 3री स्टेप आहे की हे पूर्ण लावून असं झाकून झाल्यानंतर तुम्हाला सुपरफॉस्फेटचं एक पोतं, गोळी किंवा पावडर सुपरफॉस्फेट म्हणून एक पोतं मिळतं. तर ते पोतं तुम्हाला पूर्णपणे ह्याच्यावर हे करून द्यायचं आहे, म्हणजे ते पावडर पूर्ण विस्कटायची आहे. पावडर विस्कटला की काय होतं, आता थंडीचे दिवस असल्यामुळे त्याच्यामध्ये गरम होतं, किंवा ते सुपरफॉस्फेट जे आहे ते जमिनीला गरम करतं. तर त्याच्यामुळं बीची उगवण ही लगेच होते. तर काही अशा पद्धतीनं कांडी गवताची लागवड आहे, किंवा तुम्ही लागवड करू शकता. तर ही सगळ्यात सोपी पद्धत आहे कांडी गवत लावायची. आणि अशा पद्धतीनंच तुम्ही ज्यावेळेस मी तुमच्यापर्यंत बियाणं पोहोचवतो तर काही तुम्ही अशा पद्धतीने लावून घेतला तर ते खूप चांगल्या पद्धतीने लागू होईल. आणि त्याच्यानंतर 2 वर्ष तुमचे गाई, म्हशी, शेळी, जनावर जे काही असेल ते खूप चांगल्या पद्धतीने आणि आवडीने खातील. त्यांच्यामध्ये प्रोटीन पण 20 ते 22% प्रोटीन येतं. आणि कांडी गवत हे खायला खूप जनावरांना चांगलं आहे. ह्याला कुट्टी वगैरे असलं काही करायला लागत नाही. नेपियरपेक्षा कधीही चांगलं.
पण नेपेरची जागा आहे, कांडी गवताची जागा कांडी गवताची आहे, त्याला दोन्हीला कम्पेअर केलं जात नाही. तर तुम्हाला जर व्हिडिओ हा आवडला असेल, कांडी गवत कसा लावायचा किंवा आणि ह्याच्या पुढचे प्रोसेस पण, किंवा ही पूर्ण सिरीज अशी असेल की पूर्ण हे कांडी गवत कापायला यूजपर्यंत ह्याच्यामध्ये मी काय काय केलो आहे किंवा कसं लावलो आहे हे सगळं मी यूट्यूबला सांगायचा प्रयत्न करतो आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ चांगला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या KS Farm या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जर तुम्हाला कांडी गवताचे बियाणे कुठंही हवे असतील ऑल ओव्हर महाराष्ट्र, तर जो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत असेल त्याला कॉन्टॅक्ट करा. आपल्या KS Farm या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.